नमस्कार, मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आज आपण पॉवर थिंकिंग हे डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या पुस्तकाचे मराठी अनुवाद ऐकणार आहोत. तर चला सुरू करूया. टॉपिक 4. मी परिपूर्ण नाही, पण काय फरक पडतो? मी परिपूर्ण नाही, कारण या पृथ्वीवर राहणारा कोणताच माणूस परिपूर्ण असू शकत नाही. मी एका फॅशन मॉडेलसारखा सुंदर चेहरा आणि सुडोल शरीराचा मालक नाही. माझे एका सामान्य माणसासारखे साधे नयननक्ष आहेत. हे कोणाला आवडतात, कोणाला नाही. मी परिपूर्ण नाही, कारण माझी स्मरणशक्ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही. मी रस्ते विसरतो, लोकांचे चेहरे विसरतो आणि बहुतेक लोकांचे वाढदिवस लक्षात ठेवू शकत नाही. मी परिपूर्ण नाही, कारण आईवडिलांचे छत्र हरवल्यामुळे मी बेशिस्त राहिलो नाही. मी रात्री उशिरापर्यंत पुस्तके लिहितो, TV पाहतो, मोबाईल बुद्धिबळ खेळतो आणि कधीही वेळेवर झोपत नाही. खूप चहा पितो. मी परिपूर्ण नाही, कारण माझी खोली खूप अस्वस्थ असते, अव्यवस्थित असते. मला प्रत्येक गोष्ट शोधावी लागते. घरातील लोक मला नीटनेटके मानत नाहीत. बहुतेक वेळा मी पूर्ण कपडे आणि मोजे घालून झोपतो. मी परिपूर्ण नाही, कारण मी जास्त लोकांमध्ये मिसळत नाही. लग्नात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये कमी जातो, लोकांच्या घरी कमी जातो आणि त्यांनाही मी माझ्या घरी कमी बोलवतो. माझ्या घरचे लोक याच कारणामुळे अनेकदा माझ्यावर नाराज असतात. मी परफेक्ट नाही, कारण मी प्रामाणिक पोलीस, जनआंदोलन आणि सत्याच्या विजयाच्या हिंदी चित्रपट वारंवार पाहतो आणि घरचे लोक कंटाळतात. बहुतेक इंग्रजी चित्रपट मला दुसऱ्यांदा पाहिल्यावर आठवतही नाहीत. मी हे यापूर्वी पाहिले आहेत. माझ्यासोबत इमोशनल चित्रपट पाहणे एक शोकांतिका असते, कारण इमोशनल सीनमध्ये डोळ्यांच्या कडा ओल्या होतात आणि चेहरा लपवावा लागतो. मी परफेक्ट नाही, कारण जीवनात मी अनेक चुका केल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल विचार करून मला चांगले वाटत नाही. मी परफेक्ट नाही, कारण मी माझ्या पत्नी व इतर कुटुंबीय आणि स्टाफवर वारंवार दूरदृष्टी आणि वेगवान गती स्वीकारण्यासाठी दबाव टाकतो. या दबावामुळे ते नाराज होतात. मी लहानपणापासूनच परफेक्ट नव्हतो, कारण सायन्स मॉडेल बनवण्यात, भाषण स्पर्धेत भाग घेण्यात आणि बुद्धिबळ खेळण्यात माझा बहुतेक वेळ वाया जात असे आणि याच कारणामुळे अनेकदा मी नापास होता वाचलो. अनेकदा मला कोणत्या ना कोणत्या कारणातून वर्गातून बाहेर काढले जाई. मी सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. मी सगळ्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकत नाही, कारण मी माणूस आहे आणि माझ्यात खूप कमतरता आहेत. माझ्याकडून चुका होतात हे मला माहिती आहे, पण या सगळ्या कमतरता असूनही मी आहे. माझ्यासारखा जगात दुसरा कोणीही नाही. देवाने मला तुमच्या सगळ्यांसारखे युनिक पीसमध्ये बनवले आहे आणि मी आनंदी आहे. या सगळ्या कमतरता असूनही मला डॉक्टर म्हणून प्रशंसा मिळाली. अनेक लेखक म्हणून पुस्तके लिहिली. लाखो लोक माझे चाहते झाले. एका नेत्याच्या रूपात ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड देशाच्या झोळीत टाकले. एक प्रशिक्षक म्हणून हजारो लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि सगळ्यात कमतरता असूनही पॉवर थिंकिंगचा क्रांतिकारी सिद्धांत तुमच्यासोबत वाटत आहे. माझे स्वप्न आहे की येणाऱ्या पिढ्यांनी या सिद्धांतांच्या मदतीने स्वतःचे जीवन बदलावे आणि माझी आठवण ठेवावी. लहानपणापासून मोठा होईपर्यंत इतक्या साऱ्या कमतरता असूनही मी बनू शकलो, तर तुम्हीसुद्धा होऊ शकता. तुम्ही होऊ शकता. इतक्या साऱ्या कमतरता असूनही मला गर्व आहे. मी माझे आयुष्य पूर्ण ताकदीने जगलो आणि सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या. मला आनंद आहे. मी माझ्याकडे जगण्याचे एक ठोस ध्येय आहे आणि त्या मार्गावर मी पूर्ण शक्तीने कोणाची पर्वा न करता पुढे वाढत आहे. मला खात्री आहे की तुम्ही परफेक्ट असाल किंवा नसाल तरीही यश मिळवू शकता. पॉवर योजना. परफेक्ट होण्यासाठी किंवा सर्वोत्तम परिस्थितीची वाट पाहू नका. आजपासून आपले ध्येय मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावा. सुधारणा वाट पाहिल्याने होत नाही, तर काम केल्याने होईल. प्रत्येक माणसामध्ये काही कमतरता आणि काही गुणधर्म असतात. स्वतःला
आपल्या सगळ्या कमतरता सकट स्वीकारा आणि आपल्या गुणधर्मावर लक्ष केंद्रित करा. 5. तुम्ही जन्मजात VIP आहात. 6 वर्षापूर्वी मला दिव्यांगांच्या एका संमेलनात वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. मला वाटले की मी तिथे त्या लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्यात जीवनाबद्दल आशा निर्माण करण्यासाठी बोलवले आहे. मनात सहानुभूती ठेवून मी भाषणाची तयारी केली. जेव्हा मी त्या लोकांमध्ये पोहोचलो आणि त्यांच्या हालचाली पाहिल्या तेव्हा मी चकित झालो. तेथे अपंगत्वाच्या भावनेचा मागमूसही नव्हता. जर वर्णन करायचे झाले तर ज्यांचे हात नव्हते ते पायांनी लिहित होते आणि इतर कामे करत होते. ज्यांचे पाय नव्हते ते हातांनी चालत होते. काहींना डोळे नव्हते तरीही त्यांना अभ्यासात चांगले गुण मिळवले होते. काही लोकांची बोलण्याची शक्ती गेली होती, पण ते कोणत्याही अडचणीशिवाय हावभावांनी आपल्या गोष्टी सांगत होते. त्यांचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर मला माझे संध्याकाळचे भाषण बदलावे लागले. सांगायला तर सगळ्यांच्या शरीरामध्ये काही ना काही कमतरता होती, पण हे सगळे आत्मनिर्भर होते. सेमिनारमधून परतल्यावर आजही तो देखावा मला वारंवार चिंतन करायला लावतो. आज याच दरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर संघटनांचे आकडे वाचण्यात आले. या आकडेवारींचा उल्लेख करून विचलित करायचे नाही, म्हणून थोडक्यात सांगतो की जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना डोळे नाहीत. जगात लाखो लोक आहेत ज्यांना हात किंवा पाय, इतर अवयव नाहीत. जगात लाखो लोक आहेत जे मानसिकदृष्ट्या विकसित नाहीत. जगात असे लाखो लोक आहेत जे उपचारांसाठी पैसे नसल्यामुळे छोट्या आजारांनीच मरून जातात. जगात असे लाखो लोक आहेत ज्यांच्या डोक्यावर छत नाही. जगात असे लाखो लोक आहेत जे दरवर्षी भुकेने मरतात. जगात असे लाखो लोक आहेत जे कधीही शाळेत जाऊ शकले नाहीत. या सर्व विसंगती आणि दुःखद परिस्थिती स्वतःच्या जीवनाचे आकलन करा. जर तुम्ही पाहू आणि ऐकू शकता तर तुम्ही VIP आहात. जर तुम्ही पायावर उभे राहू शकता आणि हाताने काम करू शकता तर तुम्ही VIP आहात. जर तुमच्या डोक्यावर छत आहे तर तुम्ही VIP आहात. जर तुमच्याकडे सकाळ संध्याकाळ जेवणाची सोय आहे तर तुम्ही आणखी जास्त VIP आहात. जर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता तर तुम्ही जगातील अत्यंत निवडक लोकांपैकी आहात. त्या सत्याची जाणीव ठेवा की देवाने तुम्हाला VIP म्हणून या जगात पाठवले आहे. या गोष्टी तुमच्याकडे नाहीत. ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत त्यांच्यासाठी सतत दुःख करण्याऐवजी तुमच्याकडे असलेल्या गोष्टींची कदर करा. एक वृद्ध पिता आपल्या तरुण मुलासोबत ट्रेनमध्ये चढले. जशी ट्रेन चालू झाली, मुलगा आनंद आणि उत्साहाने नाचू लागला. तो खिडकीजवळ बसला होता. त्याने हात खिडकीतून थोडा वेळ बाहेर काढला. त्याला वाऱ्याचा अनुभव येऊ लागला आणि अचानक तो ओरडला, "बघा बाबा, सगळे झाडं मागे जात आहेत." त्याचे वडील हसून आपल्या मुलाचे बोलणे ऐकत होते. मुलाने पुन्हा म्हटले, "बाबा, झाडांवर कितीतरी आंबे लटकले आहेत. लटकलेले आंबे किती सुंदर दिसत आहेत." वडिलांनी होकारार्थी मान हलवली. त्या तरुणाजवळ बसलेल्या इतर प्रवाशांना त्याचे हे बोलणे बालिश आणि विचित्र वाटत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि काही थेंब मुलाच्या हातावर पडले. मुलाने आनंदाने डोळे मिटून घेतले. त्याच्या तोंडून पुन्हा निघाले, "बाबा, पावसाचे थेंब किती सुंदर असतात ना." आता इतर प्रवासी पूर्णपणे अस्वस्थ झाले. एका जोडप्याने त्याच्या वडिलांना विचारलेच की तुम्ही तुमच्या मुलाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन का जात नाही उपचारासाठी? त्याचे उपचार का करत नाही? वडिलांनी अगदी शांतपणे उत्तर दिले, "आम्ही हॉस्पिटलमधूनच येत आहोत. माझ्या मुलाने आज पहिल्यांदा जग पाहिले आहे. जन्मापासून त्याच्या डोळ्यांमध्ये दृष्टी नव्हती." हे ऐकून बाकीचे प्रवासी स्तब्ध झाले. मित्रांनो, छोट्या छोट्या आनंदाचे मोल त्यालाच कळते ज्याच्या जीवनात ते आनंद उपलब्ध नाहीत. डोळ्यांचे मोल त्या तरुणापेक्षा जास्त कोणाला जाणणार? हात पायांचे मोल त्यांना विचारा ज्यांना हातपाय नाहीत. विचार करण्याच्या शक्तीचे मोल त्यांना विचारा जे विकसित नाहीत. ज्या दिवशी हे सत्य मनात रुजवाल की देवाने मला VIP बनवून जन्माला घातले आहे,
त्या दिवसापासून तुम्ही कमतरतेच्या गोष्टी करणे सोडून द्याल. मी अशा काही लोकांनाही ओळखतो ज्यांच्या शरीरात काही कमी आहे, पण त्यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्या कमतरतेला लहान ठरवले आहे. ते आज कोणावरही अवलंबून नाहीत. याउलट अनेक लोक सर्व काही असूनही प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या कमतरतेबद्दल रडत असतात. म्हणून या जाणीवेला शक्तिशाली बनवा की तुम्ही VIP आहात, म्हणजेच व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, VIP. जेव्हा तुम्ही या शक्तिशाली जाणीवेत जगाल तेव्हा विपरीत परिस्थितीतसुद्धा तुमच्या धैर्याला डगमवू शकणार नाही आणि आपल्या हिमतीवर आत्मसन्मानाने मान वर करून या जगात जगू शकाल. जीवनाची सूत्रे आपल्या हातात घ्या आणि संघर्ष करण्यासाठी निघा. हा विचार करू नका की तुम्ही घरी बसून राहाल आणि लोक तुमचे स्वागत करण्यासाठी डोळे लावून बसलेत. तुम्हाला लढावं लागेल. स्वतःची जागा स्वतः तयार करावी लागेल. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल उच्च विचार कराल. पॉवर योजना 1. जेव्हा तुमच्या मनात न्यूनगंड, कमतरता, अपयश, निराशा यांचे विचार प्रभावी होतील तेव्हा क्षणभर डोळे बंद करा. अशा लोकांची कल्पना करा ज्यांच्या जीवनात तुमच्यापेक्षा जास्त अडचणी आहेत. तुम्हाला तुमच्या समस्या लहान वाटू लागतील. 2. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करा. कुटुंब, व्यवसाय, आरोग्य, संधी आणि तुमच्याजवळ जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ होऊन देव, गुरु, मातापिता, ब्रह्मांडांचे आभार माना. भाग 6. टॉपिक 6. ए जिंदगी शुक्रिया तुझे. हे जीवन तुझे आभार मानतो. अशा प्रकारे तुझे आभार मानू न मागता तू मला किती काही दिलेस. तू मला का निर्माण केले हे तर मला ठाऊक नाही, पण आभार तू मला गुणगुणण्याची, मित्र बनवण्याची, स्वप्ने रंगवण्याची, ज्या ठिकाणी मन रमते तेथे रमून जाण्याची शक्ती दिली. हे जीवन तुझे आभार मानतो. संवेदनांनी भरलेले हृदय दिलेस. ओठांवर हास्य, मनात प्रामाणिकपणा दिलास. माझ्या आत एक जिवंत माणूस दिलास. तू मला महालात जन्म दिला नाहीस, त्याचे दुःख नाही मला, पण आभार तुझे. वाहणारे वारे दिलेस, सुंदर हवामान दिलास, मोकळ्या दिशा दिल्यास, मनांना मने जिंकू शकतील अशी भाषा दिल्यास. मी जाणतो दिलेस तू मला इतके काही, तुझे माझ्यावर कर्ज आहे. तुझ्या अपेक्षांवर खरा उतरेन हेच माझे कर्तव्य आहे. टॉपिक 7. स्वतःला पॉवर प्रश्न विचारा. एक प्रश्न विचारल्याने तुम्ही काही काळ मूर्ख ठरू शकता, पण तुम्ही जर प्रश्न विचारला नाही तर मात्र आयुष्यभर मूर्ख राहाल. पॉवर सूत्र डॉक्टर उज्ज्वल पाटणी. जर जीवनातून प्रश्न संपले तर जीवनातील रोमांचच संपून जाईल. जर मुलांनी इंद्रधनुष्य पाहून, फुलपाखरं पाहून, आगगाडी पाहून, चिमणी पाहून, झोपाळा पाहून, खूप फुले पाहून काही प्रश्न विचारले नाहीत तर बालपणच गायब होऊन जाईल. जर पत्नीने नवऱ्याला विचारले नाही, कुठे जात आहात, कधी येणार, जेवणात काय बनवू, तर नवऱ्याला नवरा असल्याची जाणीव होणार नाही. जर शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारला नाही, प्रियसीने प्रियकराला प्रश्न विचारला नाही, शिष्याने गुरुला प्रश्न विचारला नाही, पोलिसांनी गुन्हेगाराला प्रश्न विचारला नाही, तर जगात खळबळजण माजणेच बंद होऊन जाईल. हे जग नीरस, बेचव, कंटाळवाणे होईल. सारा विज्ञान या प्रश्नांवरच आधारित आहे. कारण ज्या प्रश्नांचे उत्तर मिळते त्या विषयाचे अस्तित्वच संपून जाते. म्हणून जीवनात प्रश्न आवश्यक आहेत. जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारणे बंद केले तर तुमच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लागेल. तुमच्या जीवनाच्या विकासावर प्रश्नचिन्ह लागेल. तुमच्या शिकण्या आणि शिकवण्यावर प्रश्नचिन्ह लागेल. आपण स्वतःला किती प्रश्न विचारतो यावरून आपल्यात काहीतरी मिळवण्याची भूक किती आहे हे कळते. जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हाच आपल्याला आपल्याबद्दलची जाणीव निर्माण होते. आपल्यामध्ये कोणते गुण आहेत, काय कमतरता आहे, आपण जीवनात काय मिळवू इच्छितो,
आपल्याला जीवनातील कोणत्या मागील भागांकडून शिकण्याची गरज आहे? असे हजारो प्रश्न आहेत ज्याची उत्तरे आपल्या जीवनाची रूपरेषा निश्चित करतात. पण जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारणेच बंद केले तर काय होईल? जर तुम्ही सत्याचा प्रतिकार केला तर काय होईल? जर तुम्ही उत्तरांना घाबरू लागलात तर हे जीवनच संपून जाईल. प्रश्नांची रचना कशी असावी? लोक म्हणतात की उत्तरांमध्ये ताकद असते, पण मला वाटते की प्रश्नांमध्ये उत्तरापेक्षा जास्त ताकद असते. अट इतकीच की त्यांची रचना योग्य असावी. एक प्रश्न तुम्हाला तुमच्या जीवनाचा संपूर्ण मालक बनवू शकतो आणि दुसरा प्रश्न लोकांना तुमच्या जीवनाचा मालक बनवू शकतो. उदाहरण, शेवटी जग मला यशस्वी होताना का पाहू इच्छित नाही? या प्रश्नात इतर लोक तुमचे मालक झाले आहेत. कोणत्या कारणामुळे मी यशस्वी होऊ शकत नाही? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःला मालक झाले आहात. शेवटी मी माझ्यावर प्रेम का करत नाही? तुम्ही तुमचे मालक आहात. मी असे काय करू ज्यामुळे ती माझ्यावर प्रेम करेल? तुम्ही स्वतःचे मालक झाला आहात. आजपासून 10 वर्षानंतर माझे आयुष्य कसे असेल? अनिश्चितता तुमची मालक आहे. आजपासून 10 वर्षानंतर मला कसे आयुष्य हवे आहे? तुम्ही स्वतःचे मालक आहात. एक कमजोर प्रश्न तुम्हाला इतरांवर अवलंबून ठेवतो, तुमच्या जीवनाची दोरी इतरांच्या हातात देतो आणि तुमची उपलब्धती अनिश्चित होते. एक शक्तिशाली प्रश्न तुमचे सगळे निर्णय तुमच्या हातात आणून तुम्हाला पॉवर थिंकर बनवतो. काय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता? आठवण करून बघा, मागच्या वेळी तुम्ही एकांतात बसून स्वतःला काही प्रश्न विचारलेत आणि तुमच्या अंतरात्म्याकडून प्रामाणिक उत्तरे घेतलीत? हे कधी घडले? निष्पक्षपणे सांगायचे तर जगात खूप कमी टक्के लोक असे आहेत जे स्वतःला प्रश्न विचारतात. खरे तर आपण स्वतःला प्रश्न विचारणेच जवळपास विसरून गेलो आहोत. त्याऐवजी आपण इतरांना प्रश्न विचारू लागलो आहोत आणि आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडू लागलो आहोत. स्वतःला प्रश्न विचारणे कठीण असते कारण आपल्या मनात सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरे माहिती असतात. जर तुमच्या जीवनमूल्ये स्पष्ट असतील तर तुम्ही त्या मूल्यांवर आधारित जीवन जगत असाल. जर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारण्यात कोणती अडचण येणार नाही, जर तुमची जीवनमूल्ये स्पष्ट नसतील, ध्येय स्पष्ट नसेल, कृती योजना स्पष्ट नसेल, तर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारण्यात अडचणी येतील. दररोज स्वतःला प्रश्न विचारा. ते प्रश्न विचारा जे तुमच्या कानात साखर ओततात. ते प्रश्नही विचारा जे कानात शिसे ओततात. तुमच्या आयुष्याची सगळी उत्तरे तुमच्या आतून निर्माण होतील. असे प्रश्न ज्यांनी माझे आयुष्य बदलले. 10 वर्ष यशस्वी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केल्यानंतर मला एक प्रकारची बेचैनी जाणवू लागली. ज्या हॉस्पिटलमध्ये रोज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत खूप सारे रुग्ण बघितल्यावरही कधी चेहऱ्यावर आठ्या आल्या नाहीत, तेच हॉस्पिटल आता मला नीरस वाटू लागले होते. मी मोठी उत्सुकता दाखवू लागलो होतो की कधी वेळ संपतो आणि घरी जातो. क्लिनिकची वेळ संपण्यापूर्वीच निघून जाण्याची इच्छा व्हायची. एके दिवशी मी स्वतःला प्रश्न विचारले, माझ्या जगण्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? जगातून गेल्यावर मला कोणत्या रूपात ओळखले जावे? कोणते काम करताना मला अधिक आनंद मिळेल? माझ्यामध्ये अशी कोणती प्रतिभा आहे जी मला गर्दीतून वेगळं ओळख करून देऊ शकते? आजपासून 10 वर्षानंतर मी स्वतःला कोणत्या स्थानावर पाहू इच्छितो? वारंवार प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर माझ्या अंतर्मनातून आले त्याने माझे आयुष्यच बदलून टाकले. आज लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी माझ्या करिअरचा प्रत्येक क्षण आनंद घेतो. आज माझे हॉस्पिटल सुरू आहे, पण आता मी निवडक दिवसांमध्येच तिथे भेट देतो. अधिक समर्पक भावनेने काम करतो. सर्व उत्तरे माहीत असण्यापेक्षा काही प्रश्न माहीत असणे जास्त चांगले आहे. जेम्स थर्बर. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 2 प्रश्न विचारा. आज मी असे काही चुकीचे काम केले आहे का जे मला करायला नको होते?
2. आज मी असे काय केले आहे ज्याचा मला अभिमान आहे? याला सेल्फ ऑडिट म्हणतात, जे आम्ही VIP मध्ये अनेक वर्षापासून शिकवत आहोत आणि क्रांतिकारी बदल बघत आहोत. तुम्ही स्वतःला जितके प्रामाणिकपणे उत्तर द्याल तितक्या लवकर तुमच्या जीवनात चमत्कार घडतील. आज इथे आपण थांबतोय. पुढील पुस्तक भाग 3 मध्ये ऐकू. तुम्हाला हे ऑडिट बुक आवडत असेल तर सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब मला पुढील ऑडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करेल. धन्यवाद.